नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे ऊसाची पहिली आळवणी कधी करावी, कोणती करावी या संदर्भातली माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, आळवणीबद्दल सविस्तर माहिती म्हणजे पहिले आळवणी कोणत्या दिवशी करावी, आळवणीसाठी कोणते कीटकनाशक वापरावे, कोणते बुरशीनाशक वापरावे, कोणते हेमिकॅसिड वापरावे आणि आळवणी केल्यामुळे काय फायदे होतात या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, ऊस लागवड केल्यानंतर पिकाची सुरुवातीची वाढ जोमदार होण्यासाठी आणि हुमणी आणि वाळवी किड्यांसारख्या किडींपासून संरक्षण करण्यासाठी पहिली आळवणी अत्यंत महत्त्वाची असते. तर ती आळवणी साधारणपणे ऊस लागवड केल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये करणं खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे काय होतं, फुटवे वगैरे चांगले फुटतात, किडीपासून किंवा इतर रोगांपासून रोपाचा बचाव होतो. म्हणून मित्रांनो, ही आळवणी खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये प्रथम ह्या ऊसासंदर्भातली थोडी माहिती आपण पाहूया. तर मित्रांनो, ही 265 नावाची व्हरायटी आहे आणि साधारणपणे या ऊसाची 1.5 ते 2 फुटावरती आम्ही लागवड केलेली आहे आणि जे 2 सऱ्यांमधलं अंतर आहे, तर मित्रांनो ते अंतर जवळपास 5 फुटांचं अंतर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही ऊसाची लागवड केलेली आहे. त्याची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली पहा. जमिनीचे 2 बाऱ्या आडवी उभी चांगली नांगरणी करून घेतली, जमीन चांगली भुसभुशीत केली. त्याच्यानंतर रोटरने ढेकळे वगैरे फोडून घेतले आणि पाळी वगैरे घालून रान चांगलं व्यवस्थित भुसभुशीत केलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही सरी पाडलेली आहे आणि सरी पाडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही शेणखताचा सरी पाडल्याच्यानंतर शेणखताचा वापर केलेला आहे, कारण शेणखत आमच्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे शेणखताचा वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने मग ही 1.5 ते 2 फुटाच्या अंतरावरती ऊसाची लागवड केलेली आहे. तर आता जवळपास ही लागवड करून एक 8 दिवस होत झालेले आहे. तर आता आम्हाला ही आळवणी करायची आहे. तर त्या आळवणीसाठी कोणते औषधे लागतात, कोणती संदर्भातली कीटकनाशक पाहिजे या संदर्भातलीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, ऊस लागवड केल्याच्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला ही आळवणी करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, साधारणपणे 1 एकरासाठी 200 लिटरचं कॅन घ्यायचं आहे आणि त्या 200 लिटरच्या कॅनमध्ये आपल्याला ते पाणी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये कीटकनाशक, मग त्याच्यामध्ये पायरिफॉक्स फॉस हे 500 मिली घ्यायचं आहे किंवा मग प्रिप्रोनिल हे 400 मिली घ्यायचं आहे. तर हे कशासाठी घ्यायचे, तर वाळवी आणि हुमणीच्या नियंत्रणासाठी हे कीटकनाशक घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशकसाठी आपल्याला कार्बोंडाझिम हे 250 ग्रॅम किंवा मग मोनकोझेब हे कुजवे आणि बुरशीनाशक रोगांपासून बचाव होण्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हेमिक ॲसिड टॉनिक म्हणून 500 मिली म्हणजेच 1 किलो पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी मित्रांनो हे आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि चांगलं मिसळून कालून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, ते आता आपल्याला आळवणी कशा प्रकारे करायची आहे, तर एक आपला जो औषध मारायचा पंप आहे तो पंप घ्यायचा आणि त्याचा पुढचा जो नोझल आहे तो नोझल काढायचा आणि मग मित्रांनो प्रत्येक खोडावरती पहिली आळवणी आपल्याला ही करायची आहे. तर ती आळवणीचे फायदे काय आहेत बघा. कीड नियंत्रण आणि जमिनीत असणारी वाळवी, हुमणी आणि इतर जमिनीतील किडींचा किंवा मग ऊसाचा डोळा खातात त्याच्यापासून आळवणीचा हा बंदोबस्त करण्यासाठी मित्रांनो हे आपल्याला कीटकनाशक घ्यायचे. तर बुरशीनाशकचा काय फायदा आहे, तर ऊसाचे बियाणे कुजण्यापासून वाचवते आणि मर रोगापासून वाचवते. म्हणून मित्रांनो, जे आपण कांडी लावलेली आहे किंवा जे रोप लावलेलं आहे ते खराब होऊ नये, कुजू नये म्हणून मित्रांनो बुरशीनाशक घ्यायचे. आणि मुळांची चांगली वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड घ्यायचे
हे ऊसाच्या पांढऱ्या मुळांची संख्या चांगली वाढवते आणि रोप खते आणि पाणी शोषून लवकर घेते. म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीनं ही आपल्याला पहिल्या आळवणीसाठी हे द्रावण बनवून घ्यायचं आहे. आणि हे द्रावण बनवून घेतल्याच्यानंतर एका पंपामध्ये घ्यायचं आणि प्रत्येक खोडावरती आपल्याला डायरेक्ट ड्रिचिंग करायचं आहे. तर मित्रांनो, याच्यामुळं काय होतं, ह्या जी आपण पहिली आळवणी करणार आहे त्याच्यामुळे ऊसाची जी उगवण आहे ती एक समान आणि लवकर होते. म्हणून हे करायचं आहे. मुळांचा विस्तार चांगला झाल्यामुळे मुळे आणि फुटव्यांची जी संख्या आहे ती चांगली वाढते आणि होते. आता आळवणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं खूप गरजेचं आहे. कोरड्या जमिनीत आळवणी करू नये. त्यासाठी थोडी वाफेवरती, म्हणजे आपण काय म्हणतो वापसा झाली की वापसा झाल्याच्या नंतर ही आळवणी करणे खूप गरजेचं आहे. आता जे आपण बनवलेलं द्रावण आहे ते थेट ऊसाच्या कांड्यावर आणि जे खोड आहे त्या खोडाच्या ड्रेचिंग पद्धतीने करावे, म्हणजे जेणेकरून त्याचा खूप चांगल्या प्रकारचा फायदा तुमच्या ऊसाला होऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही जर पहिली आळवणी जर केली तर तुमच्या ऊसाला जे फुटवे निघणार आहे ते फुटव्याचं प्रमाण जास्त असणार आहे आणि ते फुटवे चांगले रुबाबदार आणि चांगले स्ट्रॉंग निघणार आहे. त्याच्यामुळे ही आळवणी खूप करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही 265 ऊसाच्या जातीसाठीची मी आळवणी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने ही आम्ही आळवणी आता करणार आहोत, कारण 8 दिवस झालेला आहे लागवड करून. त्याच्यामुळं अशा पद्धतीने ही आळवणी करणार आहे आणि ह्या आळवणीचे आपणास फायदे सांगितले आहे. तर मित्रांनो, असे भरपूर माहितीचे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहे, ते सुद्धा पहा. आणि इथून पुढे सुद्धा माझ्या चॅनलला जोडून राहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आमच्या इकडं 265 ही व्हरायटी खूप चालते आणि उत्पादनसुद्धा 100, 125, 150पर्यंत आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी काढलेलं आहे. आणि आमचा पण तोच उद्देश आहे, कमीत कमी 100-150च्या वर उत्पादन निघावं. आणि मित्रांनो, दुसऱ्या ऊसाच्या तुलनेत ह्या ऊसाचा जो उतार आहे, जो टनेज आहे, तो मित्रांनो खूप जास्त निघतो आणि जास्त याच्यामध्ये आपल्याला विक्रमी उत्पादन मिळतं. म्हणून आम्ही 265 ही जात निवडलेली आहे. ऊसाच्या तशा जाती भरपूर आहे, परंतु बाकीच्या जाती आमच्या मते तरी त्या आम्हाला चांगल्या वाटत नाही. आणि मित्रांनो, त्या काय होतात, कमी पाण्याला किंवा किडीला, रोगाला, हुमणीला लवकर बळी पडतात. तसं 265चं नाही आहे. 265चा रोगांना बळी पडत नाही आणि त्याची फुटव्यांची संख्या भरपूर असते, कांडे जाड असतात, लांबलचक असतात. त्याच्यामुळे आपल्याला जे उत्पादन आहे ते उत्पादन दुसऱ्या ऊसापेक्षा निश्चित जास्त मिळतं. म्हणून आम्ही ही व्हरायटी निवडलेली आहे. तर तुम्ही तुमच्या भागानुसार, तुमच्या जमिनीनुसार तुम्ही ती व्हरायटी निवडू शकता आणि ऊसाची लागवड अशा पद्धतीनं आणि त्याची आळवणी अशा पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये मी पहिले आळवणी कधी आणि कोणती करावी आणि त्याचे काय फायदे होतात ही सर्व माहिती आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. आणि माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचा मी मनापासून आभारी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो आणि आज माझा हा व्हिडिओ इथे समाप्त करतो.